हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीपासून उरलेल्या लेसचा उपयोग करून घेणार आहोत। कालच्या व्हिडिओला माझ्या भरपूर तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल मनपूर्वक खूप धन्यवाद। कालच्या साडीतली लेस ही उरलेली आहे। या ठिकाणी मी याच लेसचा वापर करून घेणार आहे। तुमच्याकडे असे साडीचे काठ असतील अशा प्रकारचे तर तुम्ही त्याचाही वापर या ठिकाणी करू शकता आणि ही सुंदर वस्तू तयार करून घेऊ शकता। चला तर जास्त वेळ न ढवळता वळूया आपल्या विषयाकडे। अशा प्रकारे साडीच्या आतमध्ये जे फोम येते तेच या ठिकाणी मी घेतलेले आहे। याचे माप 9 बाय 11 इंच आहे। अस्तर त्याच मापाचे मी कटिंग करून या फोमला जोडून घेतलेले आहे। त्यानंतर या लेसचे अशाप्रमाणे मी तुकडे करून घेतलेले आहे। त्यानंतर हे तुकडे यावरती ठेवून आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचे आहे। अशा प्रकारे जोडल्यानंतर दुसरी पट्टी आपल्याला अशा पद्धतीने ठेवून सरळ एक टीप देऊन घ्यायची आहे। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पलटवून परत एक प्रेस शिलाई यावरती देऊन घ्यायची आहे। अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण पट्ट्या जॉईन करून घ्यायच्या आहे। अशा प्रकारे मी पूर्ण लेस जॉईन करून घेतलेली आहे। त्यानंतर जास्तचा कापड मी कटिंग करून घेणार आहे। टाकाऊपासून एकदम टिकाऊ वस्तू आपण तयार करून घेणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्ण पहा। अशा प्रकारे आपला पार्ट तयार झालेला आहे। त्यानंतर या ठिकाणी मी याला झिप लावून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला ही झिप जॉईन करून घ्यायची आहे। त्यानंतर पलटी करून हिला आपल्याला वरून प्रेस शिलाई देऊन घ्यायची आहे। सेम त्याच पद्धतीने मी दोन्ही बाजूने झिप लावून घेतलेली आहे। त्यानंतर आतला हा भाग आपल्याला थोडा उठल्यासारखा वाटत असेल तर यावरतीही आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। झिप जॉईन केल्यानंतर यामध्ये मी रबर टाकून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायची आहे। आणि दोन्ही बाजूने 2-2 शिलाया देऊन घ्यायच्या आहेत। त्यानंतर खूप छान आपले हे पाऊच तयार होणार आहे।
अशा प्रकारे शिल्लक राहिलेल्या लेसपासून आपले खूप सुंदर सॉफ्ट असे पाऊच तयार झालेले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. यामध्ये आपला मोबाईल, काही पैसे ठेवता येते इतका याचा पेज तयार झालेला आहे. खूप कमी वेळात हे पाऊच आपले बनवून तयार होते. किती सुंदर याचा लुक आलेला आहे. एकदम झिरो कॉस्टमध्ये आपले हे पाऊच तयार झालेले आहे. स्वतः आपण ज्या वस्तू तयार करून वापरतो त्याचा आनंद काही वेगळाच असतो. अशा प्रकारचे पाऊच तुम्ही पण बनवून सेल करू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करते. परत भेटूया नवीन विषयासोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.